माजी प्राचार्य BS इंगळे चेतन यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न। नमस्कार, मी राम बिरकर। बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घेऊयात ताज्या घडामोडी। दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी नामांकित कवी, ओजस्वी वक्ता, आदर्श शिक्षकाबरोबरच सामाजिक कार्यकर्ता BS इंगळे परतवाडा यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत अंजनगाव सुर्जी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय प्रतिष्ठानतर्फे माजी प्राचार्यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला। अमरावती लोकसभेचे खासदार बळवंत वानखेडे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा सत्कार सोहळा अतिशय खचाखच गर्दीत हा कार्यक्रम संपन्न झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त यावेळी अनेक वक्त्यांची भाषणेही झाली। यामध्ये प्राध्यापिका सौ नविता मालानी अहिर, प्राध्यापिका रेवसकार श्री प्रवीण पेटकर, डॉक्टर सुधीर डोंगरे, संजय वाहुळे, गजानन कविटकर, ललित ढेपे, ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत विजय रायबोले, श्री इंगळे प्रेमदास हेरोळे, माजी प्राचार्य मधुकर इंगळे यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील नामांकित विचारवंतांनी सत्कारमूर्ती माजी प्राचार्य BS इंगळे यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की माझा बाप या विषयावर अतिशय सुंदर अशी कविता त्यांनी व्यक्त केली। या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात संबोधी ग्रुप म्युझिक यांचे कलाकार गायक अरुण रायबोले, शिरोमणी इंगळे, वाहुर वाघ, सुनील मोहोळ, स्वप्नील सरदार, धनश्री थोरात, सौ ज्योत्सना वाहुर वाघ, कुमारी प्रियंका अभ्यंकर, श्रीकृष्ण तायडे, शरद रायबोले यांच्या सुमधुर गायनाच्या माध्यमातून सर्वांना मंत्रमुग्ध केले। कार्यक्रमात माजी प्राचार्य यांच्या कार्यावर प्रकाश राजेंद्र अभ्यंकर यांनी परिचयाच्या माध्यमातून टाकला, तर गायक शिरोमणी इंगळे यांनी आयुष्यमान BS इंगळे सरांच्या लाडकी चिमणी या कवितेचे सुमधुर गायन करून प्रेक्षक रसिकांना अतिशय मंत्रमुग्ध केले। या कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र अभ्यंकर यांनी केले आणि आभार अरुण रायबोले यांनी मानले। या कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील कुमार अभ्यंकर, उपाध्यक्ष गजानन इंगळे, सुनील मोहोळ, प्राध्यापक योगेश आहिर, भूषण रायबोले, मुख्याध्यापक सुभाष रायबोले, सुयोग रायबोले, गौरव इंगळे, गायगोलेसह आदींनी परिश्रम घेतले। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मी राम बिरकर सह मुख्य संपादक मनोज बिळे, अमरावती।